पुढारी प्राईममध्ये आज सुरुवातीला बातमी आहे ती कोकणातल्या राजकीय शिमग्याची। वैर तसं जुनं आहे, मात्र या दुश्मनीचा नवा अंक महाराष्ट्राला आज पाहायला मिळाला। आम्ही गोष्ट करतोय भास्कर जाधव आणि नारायण राणे यांच्यातल्या राजकीय संघर्षाची। निलेश राणे आज भास्कर जाधवांच्या अंगणामध्ये येऊन त्यांना शिवीगाळ करून गेलेत, पण त्यापूर्वी दोन्ही नेत्यांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला। बघूयात याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। एकीकडे भास्कर जाधव ठाकरेंच्या शिवसेनेचे रत्नागिरीतले शिलेदार, तर दुसरीकडे निलेश राणे भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे थोरले चिरंजीव। या जुन्या वैऱ्यांमधला नवा राजकीय शिमगा कोकणाने लाईव्ह ड्राम्यासह तर संपूर्ण महाराष्ट्राने बातमीच्या रूपात टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहिला। भास्कर जाधवांविरोधात सभा घेण्यासाठी निलेश राणे गुहागरमध्ये पोहोचले। निलेश राणे सभास्थळी पोहोचण्यापूर्वी मुंबई गोवा हायवे लगतच्या पाग येथील भास्कर जाधवांच्या कार्यालयासमोर गर्दी जमा झाली। रस्त्याच्या एका कडेला निलेश राणे समर्थक भाजप कार्यकर्ते, तर दुसऱ्या बाजूला भास्कर जाधवांचे समर्थक। थोड्याच वेळात भास्कर जाधव देखील समर्थकांच्या गर्दीला सामील झाले। वातावरण तापलं, दगडफेक सुरू झाली, काही गाड्यांच्या काचा फुटल्या, पोलिसांची धावाधाव सुरू झाली। खरं तर पोलिसांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे हे जर हाताळायला पाहिजे होतं, त्यांना रस्त्यावर मिरवणूक काढू द्यायला नको होती। आम्ही कोणीही आमच्या रस्त्याच्या पलीकडे गेल्याची जरा सुद्धा कोणी व्हिडिओ फिल्म दाखवा, आम्ही आमच्या आवारामध्ये उभे होतो। आम्ही आमच्या आवारामधून घोषणा काय थोड्याफार द्यायच्या त्या देत होतो, परंतु त्यांनी रस्त्यावर मिरवणूक काढली, जाणीवपूर्वक उचकवण्याचा प्रयत्न केला, हातवारे केले आणि म्हणून पहिल्यांदा दगडफेक सुद्धा त्यांनीच पहिल्यांदा केली। आमच्याकडून देखील दगडफेक झाली, परंतु पोलिसांनी सगळी कारवाई केली ती एकतर्फी केली। लाठीचार्ज केला तो आमच्याच लोकांच्यावर केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या त्या आमच्याच बाजूला फोडल्या। तुम्ही त्यांना मिरवणूक काढून दिलीत कशी? आता निलेश राणेंनी भास्कर जाधवांच्या अंगणात येऊन त्यांच्याच विरोधात सभा घेण्याचा घाट का घातला, तर या प्रश्नाचं उत्तर आहे उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावेळी भास्कर जाधवांनी राणे पिता पुत्रांवर पातळी सोडून केलेल्या टीकेमध्ये। नातू घराण्याला 4 टर्म आपल्या मतदारसंघातून आपण सगळ्यांनी निवडून दिला, आशीर्वाद दिले। या मतदारसंघाला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम नातू कुटुंबाने केलं, या घालवायचं काम केलं। त्याचे 25% तरी जरी तू या लोकांना सांभाळलं असतं ना, दाखवलं असतं, आज या लोकांनी डोक्यावर घेतलं असतं, आज तुला चिपळूणला जी दगडी पडली ना ती पडली नसती। 1-2 आमच्यावर पण पडली, आमच्यावर म्हणजे मागच्या कुठल्या तरी गाड्यांवर। काही हरकत नाही, काही हरकत नाही। तू आमच्या शेपटीवर पाय दिलास भास्कर जाधव, लक्षात ठेव, या जन्मात तुला विसरणार नाही म्हणजे नाही। संजय राऊत जे बोलतात त्याचे ते उत्तर देतात, संजय राऊत ज्या पद्धतीने बोलतात त्याचे उत्तर ते येतात। संजय राऊतांना जर समज दिली उद्धव ठाकरेंनी, तर मला मग नितेश राणेला देता येईल। सुरुवात संजय राऊत करतात सकाळी 9 वाजता। उद्धवजी त्याची काळजी घ्यावी, आम्ही आमची काळजी घेऊ। त्यामुळे सुरुवात कुठं होते बघितलं पाहिजे। त्या कधी गिव्ह अँड टेक आहेत, आणि त्यामुळे तुम्ही जसे वागाल तसे लोक वागतील। भास्कर जाधव आणि नारायण राणे हे दोघेही शिवसैनिक म्हणून पूर्वाश्रमीचे सहकारी असले तरी त्यांच्यातलं वैर चांगलंच विकोपाला गेलंय। नारायण राणे आणि भास्कर जाधव आधी शिवसैनिक म्हणून एकत्र, 2004 मध्ये जाधवांनी तर 2005 मध्ये राणेंनी शिवसेना सोडली। जाधव राष्ट्रवादीत तर राणे काँग्रेसमध्ये सक्रिय। काँग्रेस राष्ट्रवादीत असतानाही दोन्ही नेत्यांमध्ये संघर्ष। सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाऊन जाधवांचं राणेंना आव्हान। निलेश राणे खासदार झाल्यानंतर चिपळूणकडे लक्ष। 2009 मध्ये चिपळूणमध्ये राणे समर्थकांनी जाधवांचं कार्यालय फोडलं। त्याला प्रत्युत्तर म्हणून जाधव समर्थकांनी राणेंचं कार्यालय फोडलं।
राणे पिता पुत्र आणि भास्कर जाधव यांच्या सातत्यानं वाद। 2019 मध्ये राणे भाजपमध्ये आणि जाधव पुन्हा शिवसेनेत। 8 दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यात जाधवांची राणेंवर टीका, त्यानंतर राणे पिता पुत्रांकडून जाधव यांना प्रत्युत्तर। सध्या लोकसभेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे, त्यामुळे अशा राजकीय वादांमुळे कोकणातलं वातावरण बरंच तापणार आहे। यह तो सिर्फ ट्रेलर है, आगे आगे देखो होता है क्या। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।